सौख्याचं क्षण लेक वासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले द्वार आज ती सावित्री जगाची शिलेदार आज ती सावित्री जगाची शिलेदार स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैरावी स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैरावी सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी सावित्री तुझ्यामुळे आज शिकते प्रत्येक नारी समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी पुण्यातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या पती ज्योतिराव फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. 1848 रोजी पुण्यात मुलीची पहिली शाळा सुरू केली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद जय महाराष्ट्र. श्रेया सुरेश बागते. मी इथे आज सावित्रीबाई फुले बद्दल 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे. शिक्षणाच्या स्वर्गाचे दिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे दिने उघडले दार ती सावित्री आज जगाची शिलेदार ती सावित्री आज जगाची शिलेदार कारण त्याच्यामुळे मी या ठिकाणी उभी राहून भाषण करत आहे. या असत्या नसत्या तर माझ्यासारख्या अनेक मुली स्त्रिया चूल आणि मूल सांभाळत बसले असते. मुलांनो, अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे असे होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद जय महाराष्ट्र.